हॅलो फ्रेंड्स, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन बघत होतो. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन इन इंटरफरन्स पॅटर्न. त्यावरून आपल्या असं लक्षात आलेलं आहे, इंटेन्सिटी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड. इंटेन्सिटी ही तुम्हाला इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली ऑब्झर्व होणार आहे इन ब्राईट फ्रिंज. ब्राईट फ्रिंज आपण जर ऑब्झर्व केल्यास सेंट्रल ब्राईट फ्रिंजपासून आपण इंटेन्सिटी जर ऑब्झर्व करत गेलो तर प्रत्येक ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी ही आपल्याला इक्वल ऑब्झर्व होईल आणि डार्क फ्रिंजची सुद्धा इंटेन्सिटी इक्वल ऑब्झर्व होणार आहे. पण हे केव्हा होऊ शकतं, यासाठी काही कंडिशन्स आहेत का? ज्या इंटरफरन्स पॅटर्न जो आपल्याला ऑब्झर्व होतोय तो स्टेडी किंवा ऑब्झर्व होऊ शकतो. त्यासाठी काय कंडिशन्स आहेत हे आपल्याला या लेक्चरमध्ये ऑब्झर्व करायच्या आहेत. तर त्या कंडिशन्स आपल्या टोटल 6 कंडिशन्स आहेत. त्या या पॉईंटमध्ये आपण बघूयात. टॉपिक इज कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. फर्स्ट कंडिशन बघा, जी आपण ऑब्झर्व केलेली आहे. याच्या आधीच्या सुद्धा लेक्चरमध्ये आपण ती ऑब्झर्व केलेली होती, ती आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. दॅट इज दी टू सोर्सेस ऑफ लाईट शूड बी कोहिरंट. दोन जे सोर्सेस आपण इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस करण्यासाठी जे दोन सेकंडरी सोर्सेस आपण यूज करतोय, तर हे जे सोर्सेस असणार आहेत दॅट शूड बी कोहिरंट. त्या दोन्हीही सोर्सेस हे आपले कोहिरंट सोर्सेस असायला हवेत. आता आपल्याला कोहिरंट सोर्सेस म्हणजे काय हे माहिती होतं, आपण पाहिलेलं आहे. काय होतं बरं ते? द टू सोर्सेस which emit wave of the same frequency having a constant phase difference independent of time, that is called as the coherent sources. मग हे जे कोहिरंट सोर्सेस आपण इथं ऑब्झर्व करतोय हे आपल्याला खूप गरजेचे असतात. जर आपण स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस करायचं आहे आपल्याला, देन वी रिक्वायर्ड सच स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. we required such coherent sources. अशा कोहिरंट सोर्सेस थ्रू ज्यावेळेस आपण वेव्ज इमिट करतोय, देन दॅट वेव्ज ऑलवेज इन फेज, किंवा त्यांचा जो फेज डिफरन्स जो तुम्ही ऑब्झर्व करणार आहात, दॅट फेज डिफरन्स इज कॉन्स्टंट ॲट ऑल टाईम. कोणत्याही सर्टन टाईम पिरियडला जर आपण ऑब्झर्व केलं तर फेज डिफरन्स आपल्याला कॉन्स्टंट ऑब्झर्व होणार आहे. तर त्यामुळे आपल्याला काय ऑब्झर्व होऊ शकतं, पोझिशन ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम हे चेंज होत नाही विथ टाईम ही आपल्याला चेंज होणार नाही. अँड वी गेट दी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. पण जर अशा पद्धतीचे आपण फेज किंवा फेज डिफरन्स हे व्हॅरी होत असेल विथ टाईम, म्हणजेच दोन्ही कोहिरंट सोर्सेस नसतील, सो फेज डिफरन्स इज व्हॅरीज विथ टाईम, आणि त्यामुळे काय होऊ शकतं, पोझिशन्स ऑफ मॅक्झिमा अँड मिनिमा ह्या चेंज होऊ शकतात. सो वी कॅन नॉट गेट steady interference pattern, or position of the interference pattern will be changes with time through. जसा चेंज होईल तसा पोझिशन या मॅक्झिमम अँड मिनिमा जे आहेत त्यांच्या पोझिशन्स तिथं चेंज होऊ शकतात. सो हिअर that point is very essential, that is we use two sources of light that should be कोहिरंट सोर्सेस. आणि हे कोहिरंट सोर्सेस कसे प्रोड्यूस करतात हेही आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या आधी बघितलेलं आहे. त्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघू शकताय. तर कोहिरंट सोर्सेस एकतर सिंगल सोर्स आपण सर्टन प्रिझम और कॉन्व्हेक्स लेन्सच्या आपण जर फोकसवरती जर प्लेस केला तर त्याच्या थ्रू आपल्याला कोहिरंट सोर्सेस ऑब्झर्व होऊ शकतात. किंवा डबल स्लिटेड जर आपण ओपेक स्लिट अशी डबल जर एक ओपेक स्क्रीन ज्याला की 2 स्लिट्स आहेत, असे जर आपण लाईटच्या पाथमध्ये प्लेस केले तर त्याच्या थ्रूसुद्धा आपल्याला कोहिरंट सोर्सेस प्रोड्यूस होऊ शकतात. दॅट इज दी फर्स्ट कंडिशन. दी टू sources of light should be coherent. Now next is the two sources of light
मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. दोन सोर्सेस जे आपण इथं यूज करतोय, हे दोन्ही सोर्सेस कसे असायला हवेत, मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय असू शकतं, तर मोनोक्रोमॅटिक म्हणजे वेवलेंथ इज कॉन्स्टंट. लाईट ज्या काही वेव्स तिथं ट्रान्सफर होत आहेत, त्या प्रत्येक वेवची वेवलेंथ ही तुम्हाला सेम किंवा कॉन्स्टंट ऑब्झर्व होणार आहे. आता आपण एक पॉईंट बघितलेला आहे, याच्या आधी आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितला आहे, आणि बाय दॅट वी ऑब्झर्व दी ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस जे आपण ऑब्झर्व करतो आहे, तर त्या ब्राईट अँड डार्क फ्रिंजेसचे ज्या आहेत त्याची फ्रिंज विड्थ असेल किंवा पाथ डिफरन्स असेल, हे सगळंच तुम्हाला वेवलेंथवरती डिपेंड असलेलं दिसेल. म्हणजे जसं W=λD/D हा आपण फ्रिंज विड्थ ऑब्झर्व केलेला आहे. पाथ डिफरन्स ब्राईट फ्रिंजसाठी किंवा डार्क फ्रिंजसाठी आपण पाथ डिफरन्स ऑब्झर्व केलेले आहेत. ऑल दीज पॉईंट्स आर डिपेंड ऑन दी वेवलेंथ. ठीक आहे, म्हणजेच थोडक्यात काय, आपण जे काही सोर्स इथं लक्षात घेणार आहोत टू ऑब्टेन दी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, तर तो मोनोक्रोमॅटिक सोर्ससुद्धा असायला हवा आहे. नेक्स्ट पॉईंट असेल आपला थर्ड, दी टू इंटरफेरिंग वेव मस्ट हॅव दी सेम ॲम्प्लिट्यूड. ज्या दोन वेव्ज आपण इथं ऑब्झर्व करतोय, घेणार आहोत टू ऑब्झर्व दी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, तर ह्या दोन्ही वेव्सचे जे काही ॲम्प्लिट्यूड आपण ऑब्झर्व करणार आहोत, दॅट ॲम्प्लिट्यूड इज सेम. The two interfering wave must have the same amplitude. सेम ॲम्प्लिट्यूड कशासाठी, तर जर सेम ॲम्प्लिट्यूड असेल तर डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस जे आपण ऑब्झर्व करतोय, तर डार्क फ्रिंज ह्याची इंटेन्सिटी ही टोटली आपल्याला 0 ऑब्झर्व होऊ शकते, आणि ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी ही मॅक्झिमम आपल्याला ऑब्झर्व होऊ शकते व्हॅन द ॲम्प्लिट्यूड इज सेम. जर ॲम्प्लिट्यूड सारखं असेल तर आपल्याला डार्क फ्रिंजची इंटेन्सिटी एक्झॅक्टली 0 किंवा प्रॉपरली 0 ऑब्झर्व होईल, आणि ब्राईट फ्रिंजची इंटेन्सिटी ही मॅक्झिमम ऑब्झर्व होऊ शकते. नाव फोर्थ इज the separation between the two slits must be small in comparison to the distance between the plane containing the slits and the observing screen. म्हणजे जे आपण दोन सोर्स घेतलेले आहेत, त्या दोन सोर्समध्ये जे डिस्टन्स आपण ऑब्झर्व करतोय, हे डिस्टन्स आपल्याला मिनिमम घ्यायचं आहे. कोणाच्या कंपॅरिझनमध्ये, तर सोर्स आणि स्क्रीन, जी स्क्रीन ज्याच्यावरती आपण इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करतोय, जसं यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये आपण एक स्लिट घेतली होती, किंवा इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करत असताना आपण AB ही अशी एक स्क्रीन घेतली होती, की जी स्क्रीन आपल्या सोर्सपासून काही कॅपिटल D एवढ्या डिस्टन्सवरती आपण ठेवली होती. तर त्या कॅपिटल D या डिस्टन्सपेक्षा स्मॉल D हे डिस्टन्स आपल्याला मिनिमम ठेवायचं आहे. म्हणजेच दोन सोर्समधलं डिस्टन्स किंवा सेपरेशन बिटवीन टू स्लिट हे स्मॉल असायला पाहिजे. कोणाच्या डिस्टन्सपेक्षा, तर सोर्स आणि ऑब्झर्विंग स्क्रीनमधल्या डिस्टन्सपेक्षा हे डिस्टन्स खूप कमी असायला पाहिजे. नाव नेक्स्ट कंडिशन इज दी टू स्लिट्स शुड बी नॅरो. ज्या दोन स्लिट्स आपण तिथं यूज करणार आहोत, तर ह्या दोन्ही स्लिट्स आपल्या नॅरो असायला पाहिजे. खूप स्मॉल त्या स्लिट्स असायला हव्या आहेत. जर त्या ब्रॉड असतील, जर त्या दोन स्लिट्स यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही डायग्रॅम बघू शकता, जर त्या दोन स्लिट्स ह्या ब्रॉड असतील, तर त्याच्यामधून नंबर ऑफ वेव्ज, एका स्लिटमधून नंबर ऑफ वेव्ज इमिट होऊ शकतात, आणि त्याच वेव एकमेकांमध्ये इंटरफरन्स पॅटर्न प्रोड्यूस करू शकतील, आणि त्यामुळे आपल्याला प्रॉपर असा इंटरफेरन्स पॅटर्न तिथं प्रोड्यूस होणार नाही. जर आपण स्लिट या ब्रॉड घेतल्या, तर त्यासाठी आपण काय करावं लागेल, तर आपण ज्या स्लिट्स तिथं यूज करतो टू प्रोड्यूस दी सेकंडरी सोर्सेस, तर त्या स्लिट्स आपल्याला नॅरो घ्याव्या लागतील, आणि त्यामुळे काय होणार आहे, तर त्यामुळे आपल्याला प्रॉपर इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होईल. ज्या दोन वेव्ज
when we use the broad slits, the waves coming from the same slits will interfere among themselves and causing blurring of the interference pattern. त्यामुळे आपल्याला ब्लर असा इंटरफरन्स पॅटर्न तिथं ऑब्झर्व होऊ शकतो. अँड नाव वी ऑब्झर्व दी लास्ट condition, that is the two waves should be in the same state of polarization. ज्या दोन वेव्ज आपण इथं यूज करतोय तर त्या आपल्याला सेम स्टेट, पोलरायझेशन सेम स्टेटमध्ये असायला हव्यात. आता हे प्रत्येक वेळेसच नेसेसरी असेलच असं नाही. ही जी 6 नंबर प्रॉपर कंडिशन आहे ती प्रत्येक वेळेसच ॲप्लिकेबल असतेच असं नाही. काही अशा एक्सपेरिमेंट्समध्ये जिथं आपण पोलरायझिंग लाईट यूज करणार आहोत, दॅट टाईम वी नेसेसरी दॅट टू वेव्ह शूड बी इन दी सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. या दोन वेव्ज ह्या सेम स्टेट ऑफ पोलरायझेशनमध्ये असायला हव्यात. तर फ्रेंड्स, आपण इथं पॉईंट बघितलेला आहे कंडिशन्स फॉर स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. ह्या काही आपण महत्त्वाच्या 6 कंडिशन्स इथं ऑब्झर्व केल्यात की या कंडिशन्स आपण जर फॉलो करत असू देन वी गेट दी स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. थँक्यू फ्रेंड्स.